नमस्कार, अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे. झटपट तयार होणारे मस्त असे रव्याचे आप्पे. बनवायला अगदी सोपे आहेत आणि 15 मिनिटात बनवून हे तयार होतात. वरतून क्रिस्पी आणि मधातून मऊ लुसलुशीत असे हे गोल गरगरीत आप्पे तयार होतात. एक आप्पा आपण चेक करू तर बघू शकता. झटपट रव्याचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघून. इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा, जाडा रवा घेतलेला आहे इथे मी. आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घेतलेला आहे. 1 छोटी वाटी बेसन पीठ. आता सर्वात प्रथम आपण रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. त्याच्यामध्ये घालू अर्धी वाटी दही आणि छोटी वाटी बेसन पीठ. आता याचं आपल्याला थोडंसं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता या पद्धतीचं बॅटर तयार झालं. आता तयार झालेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता इथे मी थोडं अर्धा कप पाणी परत घालते. रवा फुलल्यावर हे मिश्रण घट्ट होते, त्याच्यामुळे थोडं पाणी घालायचं. आता 10 मिनटं बॅटर साईडला ठेवू आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ. तर इथे मी 10 मिनटात मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. 10 मिनटाच्या नंतर रवा मस्त फुललेला आहे. मिश्रण थोडं घट्टसर झालेलं आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये घालू चवीपुरतं मीठ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर एकदम परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे रव्याच्या आप्यासाठी. आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत कट करून, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून काही आवडत्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता परत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आप्पे बनवायच्या टायमालाच इथं खाण्याचा सोडा घालायचा अर्धा चम्मच. अगोदर नाही घालायचा, नाहीतर ते मिश्रण खूप फुलल्यावानी होईल आणि आप्पे तेलकट होतील. तर आता इथे आपलं बॅटर तयार झालं. गॅसवर आप्पे पात्र ठेवलं, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालू. तेल घातल्यामुळे आप्पे पात्राला चिकटत नाहीत. आता पूर्ण पात्रामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घेऊ. सुरुवातीला साईडला घालायचं, मध्यभागी घालायचं नाही. मध्यभागीचे आप्पे नाहीतर करपतील. तर सर्व आप्पे पात्रामध्ये या पद्धतीने बॅटर घालून घ्यायचं. आता याला 1 मिनिटभर झाकून ठेवू. 1 मिनिटाच्या नंतर चेक करायचं. वरची साईड कोरडी झाली की समजायचं आपले आप्पे खालच्या साईडनं छान भाजल्या गेलेले आहेत. आता आपण ते पलटी करून घेऊ. तर बघू शकता किती अलगद पलटी होतात. ते एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. आता सर्व आप्पे या पद्धतीने पलटी करून घेऊ. आता हे आप्पे क्रिस्पी होण्यासाठी वरतून थोडं थोडं तेल घालायचं, म्हणजे मग हे आतून सॉफ्ट आणि वरतून मस्त क्रिस्पी बनतात. तर बघू शकता मस्त आपले गोल गरगरीत आप्पे तयार झालेले आहेत. आता हे आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मस्त गोल गरगरीत हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. आता राहिलेले आप्पे पण या पद्धतीनेच बनवून घ्यायचे. तरी ते सर्व आप्पे बनवून झालेले आहेत. तर तुम्हाला ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण एक आप्पा तोडून बघू कसा झाला आहे. तर बघू शकता मधातून किती मस्त जाळी आलेली आहे. अगदी सॉफ्ट हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही माझी आप्प्याची रेसिपी कशी वाटली त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.